Hello students, good morning. मी नाटे मॅडम. Students, in previous lecture we learn हा पार्ट हेरिडिटी ऑफ दिस लेसन. या लेसनचा हा पार्ट हेरिडिटी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये लर्न केलेला आहे. ऑल्सो वी लर्न इन दिस point heredity we learn transcription, translation and translocation. Today we have to learn evolution and evidences of evolution. आपण आजच्या लेक्चरमध्ये इव्होल्युशन आणि इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस या दोन गोष्टी बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया हे इव्होल्युशन. फर्स्ट we have to see what is evolution. Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. आता बघा इव्होल्युशन म्हणजे काय. आता तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की पहिल्यांदा ह्युमन बिईंग म्हणजे माणसं ही पहिल्यांदा अगदी स्टार्टिंगला माकड होते आणि माकडानंतर मग आदिमानव तयार झाला. आदिमानवानंतर मग त्याच्यापासून हळूहळू अब्जावधी वर्ष गेल्यानंतर काय तयार झाला, माणूस तयार झाला. तर ही जी सगळी लॉंग प्रोसेस आहे, या लॉंग प्रोसेसमध्ये त्या प्राण्यामध्ये म्हणजे त्या माकडामध्ये ग्रॅज्युअली प्रोग्रेस होत गेला. ग्रॅज्युअली चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. खूप मोठ्या कालावधीमध्ये प्राण्यामध्ये जो क्रमाक्रमाने जो चेंजेस होतो किंवा जी प्रोग्रेस होते, या सगळ्या प्रोसेसला इव्होल्युशन म्हणतात. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज, क्रमाने होणारा बदल. ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांमध्ये क्रमाक्रमाने होणारा जो बदल आहे ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, खूप मोठ्या कालामध्ये, याला इव्होल्युशन म्हणतात. जसं माकडापासून माणूस तयार झालेला आहे, त्याच पद्धतीने ह्या जगामधल्या सगळी जी सजीवसृष्टी आहे ती एका सूक्ष्म जीवापासून त्याच्यामध्ये हळूहळू जो चेंज होत गेला आणि ह्यानंतर ही नवीन सृष्टी आपल्याला दिसते. प्रत्येकामध्ये काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. Formation of new species due to changes in specific character of several generation of living organism as a response to the natural selection is called evolution. Evolution म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस, नवीन जाती तयार, नवीन जमाती, नवीन जाती तयार होते. कशामुळे? ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अनेक जनरेशनमध्ये एक कॅरेक्टर काय होत जातं, स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ हे बदलत जातं आणि नवीन जाती तयार होते. अनेक जातींमध्ये एखाद्या सजीवाच्या अनेक जातीमध्ये एक कॅरेक्टर हे प्रोग्रेस होत जातं आणि नवीन जाती तयार होते. आणि हे कशामुळे होतं? रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. निसर्गाचं जे नॅचरल सिलेक्शन आहे त्याला दाद देण्यासाठी ही गोष्ट फॉर्मेशन न्यू स्पेसीसची होत असते आणि यालाच काय म्हणतात, इव्होल्युशन म्हणतात. आता थेअरी ऑफ इव्होल्युशन बघा. According to this theory, first living material, protoplasm, has been formed in ocean. ह्या थेअरीप्रमाणे पहिला लिव्हिंग मटेरियल म्हणजे पहिला सजीव प्रोटोप्लाझम हा ओशनमध्ये म्हणजे समुद्रामध्ये तयार झाला होता. इन ड्यू कोर्सेस ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. याच्यामुळे काय झालं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला व एक पेशी प्राणी तयार झाला. पहिल्यांदा प्रोटोप्लाझम होतं, त्याच्यानंतर एक पेशी प्राणी तयार झाला, सजीव तयार झाला. प्राणी म्हणण्यापेक्षा आपण सजीव म्हणूया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव तयार झाला. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये क्रमशः बदल होत गेला आणि मोठा, लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स, मोठा आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड असा ऑर्गॅनिझम तयार झाला. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. हा सगळा जो बदल आहे हा अतिशय हळू आणि क्रमशः होता. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर. 300 करोड वर्ष ह्या सगळ्या बदलाला लागले. धीज लीड
टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि हे इव्होल्युशन हे फक्त माणसातच नाही तर वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये हे इव्होल्युशन घडून आलं. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द ॲक्सेंचर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गॅनिझम इज कॉल्ड इव्होल्युशन. वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये जे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे, म्हणजेच जो प्रागतिक विकास झालेला आहे आणि त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन बदललेलं आहे, यालाच इव्होल्युशन असं म्हणतात. आता हे जे आपण बघितलं की पहिल्यांदा समुद्रामध्ये एक सजीव तयार झाला, प्रोटोप्लाझा, नंतर त्याच्यापासून एक पेशी प्राणी तयार झाला, एक पेशीनंतर एक पेशीपासून बहुपेशी अनेक पेशी प्राणी सजीव तयार झाला, आणि अनेक पेशी सजीवापासून बहुपेशी सजीवांपासून खूप मोठा असा कॉम्प्लिकेटेड बॉडी रचना असलेला सजीव तयार झाला. आणि ही सगळी प्रोसेस ही काही लवकर झालेली नाही, तर 300 करोड वर्षांमध्ये ही झालेली आहे. आणि ही सगळी प्रोसेस फक्त माणसातच नाही तर जगातल्या प्रत्येक सजीवांमध्ये घडलेली आहे. तर हे सगळं जे घडलेलं आहे हे इव्होल्युशन जे झालेलं आहे, तर हे कशावरून खरं आहे त्याचे पुरावे आपल्याला, एव्हिडन्सेस आपल्याला सापडतात. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आपल्याला या इव्होल्युशनचे काय सापडतात, एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे सापडतात. तर हे कोणते इव्हिडन्सेस आहे, तर याचे इव्हिडन्सेस बघा, इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस आहेत. इव्होल्युशन, पहिल्यांदा इव्होल्युशन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर त्यांचे एव्हिडन्सेस बघा. तर त्याचा पहिला एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स म्हणजे काय तर पुरावे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे पुरावे. इव्होल्युशनचे पुरावे काय आहे तर ते आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, दुसरं आहे ॲनोटॉमिकल एव्हिडन्सेस, तिसरा पुरावा आहे वेस्टिजियल ऑर्गॅन, चौथा पुरावा आहे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स, आणि पाचवा पुरावा आहे कनेक्टिंग लिंक. सहावा शेवटचा पुरावा इथे आहे तो म्हणजे एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस, असे 6 एव्हिडन्सेस आपल्याला बघायचे आहेत. प्रत्येक एव्हिडन्सेसवरनं आपल्या लक्षात येतं की हा सजीव जो आहे, आत्ता जो सजीव आहे, हा सजीव एका छोट्या अशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून इव्हॉल्यूट होत आत्तापर्यंत पोहोचलेला आहे. तर आपण हे 6 एव्हिडन्सेस बघूयात वन बाय वन. बघा, पहिला एव्हिडन्सेस आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच शरीरशास्त्रीय एव्हिडन्सेस. तर इथे बघा, तुम्हाला इथे काही मॉर्फोलॉजिकल पुरावे इथे दिसत आहेत. तर इथे पहा, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर अँड थिकली डिस्टर्ब हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. आपण जर ॲनिमलचा विचार केला तर आपल्याला ॲनिमलमध्ये काही सिमिलॅरिटीज दिसून येतात. सगळ्या ॲनिमलमध्ये आपण जर इथे बघितलं तर इथे प्रत्येक प्राण्याला काय आहे तर त्याचं स्ट्रक्चर, तोंडाचं स्ट्रक्चर सेम आहे. त्याच्यानंतर त्यांना आईज आहेत, नंतर त्यांना
त्यांच्या नाकाचं स्ट्रक्चर बघा, त्यांच्या कानांचं स्ट्रक्चर बघा, हे सगळं त्यांच्या शरीरावरती असलेले केस बघा. तर या सगळ्यांच्यावरून आपल्याला असं दिसतं की हे सगळे ॲनिमल जरी वेगवेगळे असले तरी ते सुरुवातीला एकाच कुठल्या तरी सेम ॲनिमलपासून हे इव्हॉल्यूट होत आलेले आहेत. कारण यांचे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर सेम आहे शरीराचं, ह्यांच्या शरीराचं स्ट्रक्चर सेम आहे. आणि मग याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की प्रत्येक जो आहे ॲनिमल हा सुरुवातीला एका सेम ॲनिमल असणार आहे, त्याच्यापासून इव्हॉल्यूट होत आत्ता आलेला आहे. त्यानंतर जर आपण प्लॅन्टमध्ये बघितलं, सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर लाईक लीफ शेप. आपण जर प्लॅन्टचे कॅरेक्टर बघितले तर ह्यांच्या पानांचं, यांच्याकडे प्रत्येकाकडे पानं आहेत. लीफ नंतर व्हेंटेशन, लीफ पेटॉईल ऑकर इन केसेस ऑफ प्लॅन्ट. जर आपण यांच्या पानांची रचना बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे वनस्पती एका वनस्पतीपासून इव्हॉल्यूट होत आलेले आहेत. दिस इंडिकेट्स दॅट, आता हे जे आपल्याला दिसतंय हे काय इंडिकेट करतं? दिस इंडिकेट दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. म्हणजेच हे आपल्याला यांच्या सिमिलॅरिटीज आपल्याला असं दाखवतात यांचा ओरिजिन हा काय असणार आहे? सेम असणार आहे. आणि हे एकाच ॲन्सेस्टर्स म्हणजे एकाच पूर्वजापासून हे इव्हॉल्यूट झालेले आहे हे आपल्याला दिसत आहे. तर हे पहिलं काय आहे तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, त्यांची बाह्य रचना जी आहे या बाह्य रचनेवरून आपल्याला पुरावा मिळतो. आता दुसरा आहे ॲनॉटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनॉटॉमिकल म्हणजे त्यांची शरीरातल्या पार्ट जे आहेत त्यांचे. आता ॲनॉटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये काय येतं बघा. देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, फ्लिपर ऑफ व्हील अँड pentagium of bat. Similarly, use of each of those structure is different in respective animal. However, there is similarities in structure of bones and bony joints in organs of each of these animals. आपण जर बघितलं की माणसाच्या हाडांची रचना पाहिली, कॅट्स फोर लेग्स, मांजरीचा पुढचा जो आपण पाय बघितला तो, नंतर पॅन्टेजियम ऑफ बॅट, बॅट म्हणजे वटवाघळाच्या पंखांचा जो सांगड आहे तो बघितला. फ्लिपर ऑफ व्हील, जर आपण व्हेल मासा जो आहे त्या व्हेल मासाचा जर आपण कल्लेचा जर सांगाडा बघितला तर हे चारही गोष्टी ज्या आहेत त्या हाडांच्या रचना आहेत आणि वेगवेगळ्या प्राण्याच्या हाडांच्या रचना आहेत. परंतु जर आपण माणूस, नंतर मांजर, वटवाघूळ, व्हेल मासा यांच्या चौघांच्याही हाडांच्या जर ह्या रचना बघितल्या तर आपल्याला याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय दिसतो तर यांच्यामध्ये आपल्याला दिसतं सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन. यांच्या हाडांचं स्ट्रक्चर सेम आहे बघा. 1 2 1 2 1 2 1 2. त्यानंतर त्यांच्या हे माणसाची बोटं बघा, हे नंतर यांचे इथे, नंतर हे, नंतर हे, यांच्यात हे सेम स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. आणि यांचे जॉईंट पण सेम दिसतात. 1 2 जॉईंट, 1 2 जॉईंट, 1 2 1 1 2 जॉईंट. ह्यांच्या हाडांची रचना आणि त्यांचे बोनी जे जॉईंट्स आहेत ते त्यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज दिसते. म्हणजे माणूस असेल, मांजर असेल, वटवाघूळ असेल, व्हेल असेल, यांच्या जर हाडांच्यामध्ये सेम रचना दिसून येत असेल तर हे नक्कीच आपल्याला प्रूव्ह होतं की हे नेहमी आपल्याला सिमिलॅरिटीज काय इंडिकेट करतात. दोज ॲनिमल हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स, म्हणजे ह्या ॲनिमलचा पूर्वज हा एकच असला पाहिजे हे आपल्याला काय तर दिसून येतं. Now we have to see vestigial organ. Vestigial organ हे सजीवांमध्ये, काही सजीवांमध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन आढळतात. व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय तर सजीवांमध्ये, सजीवांच्या शरीरामध्ये काही असे अवयव असतात की त्यांची अपूर्ण वाढ झालेले असतात, ते निरुपयोगी असतात. किंवा सजीवांमध्ये त्या अवयवांचा उपयोगाचा नाश झालेला असतो.
म्हणजे सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी अवयवांना किंवा अंगांना काय म्हणतात? व्हेस्टिजियल ऑर्गॅन असं म्हणतात. म्हणजे बघा, डिजनरेट ऑर अंडर डेव्हलपमेंट युजलेस ऑर्गॅन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज व्हेस्टिजियल ऑर्गॅन्स. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गॅन. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलपमेंट युजलेस म्हणजे काय की अपूर्ण वाढ झालेल्या, निरुपयोगी, अर्धवट असलेल्या अवयवांना काय म्हणतात? व्हेस्टिजियल ऑर्गॅन असं म्हणतात. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गॅन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय तर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गॅन फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे बदलणाऱ्या किंवा वेगवेगळ्या भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक नवीन टिश्यूज किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकत नाही. म्हणजे समजा पर्यावरण बदललं, पर्यावरण बदलल्यानंतर अचानक जर पर्यावरण बदललं तर सजीवांच्या शरीरामध्ये त्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी अचानक बदल काय होऊ शकत नाही. आणि मग त्यामुळे त्या सजीवाच्या शरीरामध्ये जो अवयव असतो त्या अवयवामध्ये हळूहळू चेंजेस होत जातात. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गॅन अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. म्हणजेच त्या सजीवांच्या शरीरामध्ये असलेल्या अवयवांमध्ये क्रमाक्रमाने चेंज होत जातो, ग्रॅज्युअल चेंज होत जातो. अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन बट इट इज युजलेस अंडर डिफरंट सिच्युएशन. म्हणजे त्या अवयवामध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील तो जो अवयव असतो तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये उपयुक्त असतो, पण बाकीच्या परिस्थितीमध्ये तो काय असतो? निरुपयोगी असतो, अनयुजलेस असतो. म्हणजेच एखादा स्पेसिफिक स्ट्रक्चर असलेला जो अवयव आहे, स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन बट इट इज युजलेस अंडर अ डिफरंट सिच्युएशन. म्हणजे काही ऑर्गॅन्स हे सजीवांच्या शरीरामध्ये हे उपयोगी असतात एका विशिष्ट सिच्युएशनला, पण बाकीच्या सिच्युएशनला ते युजलेस असतात. सच स्ट्रक्चर बिगिन टू डिजनरेट अंडर दॅट सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. असे जे स्ट्रक्चर्स असतात शरीरामध्ये हे डिजनरेट व्हायला लागतात. काही सिच्युएशनच्या अंडर ते काय व्हायला लागतात? डिजनरेट व्हायला लागतात आणि त्यांचा नंतर हळूहळू हे अर्धवट विकसित असतात आणि हळूहळू त्यांचा उपयोग होईनासा होतो. म्हणजेच बघा, परत एकदा सांगते की आता तुम्हाला हे जे काही अवयव दिसत आहे त्याचा अर्थ आपण बघूया की हे जे काही अवयव आहेत हे अवयव सजीवांच्या शरीरामध्ये आहेत पण त्याचा उपयोग नाही. आता हा आहे अपेंडिक्स. माणसाच्या शरीरामध्ये काय असतं? अपेंडिक्स असतं, जठराजवळ अपेंडिक्स असतं. पण हे जे अपेंडिक्स आहे हे अपेंडिक्स आत्ता माणसाला निरुपयोगी, त्याचा काही उपयोग होत नाही. हे अकार्यक्षम अशा स्थितीमध्ये माणसाच्या शरीरात आहे. या अपेंडिक्सचा उपयोग काय असतो? तर अपेंडिक्स कुणाला उपयुक्त असतं? तर जे गवत, कच्चा पालोपाचोळा, गवत, चारा वगैरे खातात, तर अशा आहार असणाऱ्या प्राण्यांना या अपेंडिक्समुळे त्या आहाराचं पचन करता येतं, डायजेशन करता येतं. आणि म्हणून अपेंडिक्स हे त्या अशा प्राण्यांच्या शरीरात असतं. म्हणजे आता गाई, बैल, म्हैस यांच्या शरीरामध्ये अपेंडिक्स हे कार्यरत आहे, परंतु माणसाच्या शरीरात अपेंडिक्सचा काहीच उपयोग नाही, कारण माणूस काही चारा वगैरे खात नाही. आणि म्हणून माणसाच्या शरीरात हे जे अपेंडिक्स आहे हे अपेंडिक्स आता निरुपयोगी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? माणसाच्या शरीरात ते आत्ता अपेंडिक्स का आहे? कारण याचा अर्थ असा होतो की याचा अर्थ माणूस सुरुवातीला काही काळामध्ये चाऱ्यासारखे प्राणी, असं चाऱ्यासारखे पदार्थ खात असेल. म्हणजे माणसाचा जो पूर्वज होता तो पूर्वज म्हणजे माणूस ज्या प्राण्यापासून इव्हॉल्युएट झालेला आहे
तो प्राणी त्याच्यामध्ये अपेंडिक्स हे कार्यरत असणार आहे, म्हणजे तो प्राणी गवत वगैरे चारा सारखे पदार्थ खात असणार आहे. त्यानंतर इयर मसल्स जे आहेत बघा, हे इथे इयर मसल्स जे आहेत, हे इयर मसल्ससुद्धा आत्ता माणसाच्या शरीरात आहेत, पण हे मसल्स जे आहेत हे मसल्स आत्ता आपल्या शरीरामध्ये कानाजवळ हे निरुपयोगी आहेत. ह्या मसल्सचा सुरुवातीला काय उपयोग होत होता, तर ह्या मसल्समुळे कान हलवता येत होते. म्हणजे हे जे स्नायू आहेत, ह्या स्नायूंमुळे कान हलवता येत होते, पण माणसाला आता स्वतःचे कान हलवता येत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये माकड जे होतं ते, म्हणजे आत्तासुद्धा माकडांच्या कानांपाशी मसल्स असतात, ते त्यांना कान हलवण्यासाठी उपयोगी पडतात. परंतु माणसाला कान हलवण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे, म्हणून माणसाच्या शरीरातले हे जे इयर मसल्स आहेत आत्ता कसे आहेत, ते आत्ता युजलेस आहेत. पण माकडाकडे जे इयर मसल्स आहेत ते कसे युजफुल आहेत. आता इथे बघा, हे अगदी शेवटच्या ज्या असतात ह्या अक्कल दाढा असतात. ह्या ज्या अक्कल दाढा आहेत त्या आत्ता माणसाच्या शरीरामध्ये आहेत, पण या अक्कल दाढांचा काहीही उपयोग आत्ता माणसाला होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये ह्या अक्कल दाढांचा उपयोग वेगवेगळे कडक पदार्थ, मांसासारखे पदार्थ चावण्यासाठी, कच्चं मांस चावण्यासाठी ह्या दाढांचा उपयोग होत होता. युजफुल इन मंकीज मुवमेंट इयर पिना. आता बघा, सिमिलरली मसल्स इयर विच आर युजलेस टू ह्युमॅन आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन लाईक टेलबोन, विजडम टीथ. अक्कलदाढा म्हणजे विजडम, अक्कलदाढा म्हणजे काय, विजडम टीथ. टेलबोन म्हणजे माकड हाड. माणसाच्या जो बॅकबोन आहे, त्याचा शेवटचा जो बोन आहे त्याला टेलबोन म्हणतात, आपण त्याला माकडबोन म्हणतो. तर हे माकड हाड जे आहे ते आता माणसाच्या शरीरात निरुपयोगी, परंतु माणूस जेव्हा माकडाच्या रूपात होता तेव्हा त्या माकडाला ह्या टेलबोनचा उपयोग सेफ्टी हलवण्यासाठी व्हायचा. म्हणून याचा अर्थ काय की टेलबोन असेल, विजडम टीथ असेल किंवा अपेंडिक्स असेल किंवा इयर मसल्स असतील, हे जरी आत्ता माणसाच्या शरीरामध्ये असतील तरी त्यांचा आत्ता माणसाला काही एक उपयोग नाही आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या ऑर्गॅन्स आहेत त्या सर्व ऑर्गॅनचा उपयोग माणसाला होत होता. परंतु कालांतराने यांचा उपयोग थांबल्यामुळे हे आत्ता जे माणसाच्या शरीरात आहेत ते कसे आहेत, तर अर्धवट विकसित असे आहेत. आता ह्या सगळ्यांना काय म्हणतात मग, ह्या सगळ्यांना वेस्टिजियल ऑर्गॅन्स असं म्हणतात. या सगळ्यांना वेस्टिजियल ऑर्गॅन्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे 100 वेस्टिजियल ऑर्गॅन माणसाच्या शरीरात आहेत. हे असे वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणजे काय की सजीवांमध्ये नाश पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना काय म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणतात. म्हणजे सजीवांमध्ये आता आहेत परंतु त्यांचा उपयोग काहीच नाही आहे, निरुपयोगी झालेले आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये या ऑर्गॅनचा उपयोग माणसाला किंवा त्या प्राण्याला होत होता. अशा आत्ता अस्तित्वात असलेल्या आपण निरुपयोगी अवयवांना वेस्टिजियल ऑर्गॅन असं म्हटलं जातं. तर या वेस्टिजियल ऑर्गॅन आपल्या शरीरात असणं हे काय दाखवतं, तर हे असं प्रूव्ह करतं की प्रत्येक जो माणूस आहे किंवा प्रत्येक प्राणी जो आहे त्याचा पूर्वज काय असणार आहे, वेगळा एकच असणार आहे. म्हणजे आता माणसाला टेलबोन आहेत, इयर मसल आहे, म्हणजे माणसाचा पूर्वज माकड असू शकतो. माणसाला अपेंडिक्स आहे म्हणजे माणसाचा पूर्वज गायीसारखा एखादा प्राणी असू शकतो. माणसाला अक्कलदाढा आहेत म्हणजे याचा अर्थ माणसाचा पूर्वज हा मांस खाणारा असा, म्हणजे कच्चे मांस खाणारा, म्हणजे वाघ आणि माणूस यांचा पूर्वज एकच असू शकतो. म्हणजे आता गाई, म्हशी, माकड, माणूस, वाघ या सगळ्यांचा पूर्वज एकच असू शकतो, हे असं याच्यावरून दिसून येतं. आणि हा काय आहे, एव्हिडन्स आहे. माणसाचा पूर्वज म्हणजे कुठल्याही प्राणी एकाच प्राण्यापासून इव्हॉल्युएट झालेला आहे याचा हा एव्हिडन्स आहे, पुरावा आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, तर बघा काही आपल्याला डायनॉसॉर वगैरे सारख्या प्राण्यांविषयी माहिती की काही अब्जावधी वर्षापूर्वी डायनॉसॉर जगामध्ये होते, परंतु आत्ता ते नष्ट झालेले आहेत.
तर हे कशावरून मग सापडलं की डायनोसॉर होते किंवा पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, कोणते प्राणी होते, त्यांचं उंची, त्यांचं स्वभाव वगैरे कसे होते, हे आत्ता तुम्हाला समजू शकतं, तुम्हाला हे कोणीतरी सांगतं. पण हे कशावरनं, तर ते फॉसिल्सवरनं ह्या गोष्टी काय होऊ शकतात, समजू शकतात. की पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्ती पूर्वीच्या काळी आल्या आणि ह्या आपत्तीमुळे पृथ्वीवरचे शहरच्या शहरं, गावाचं गावं, जंगलच्या जंगलं जसेच्या तसे गाडले गेले खाली आणि त्यांच्यावरती मातीचा थर 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 जमत ते तसेच्या तसे गाडले गेले. म्हणजे जिवंतच्या जिवंत प्राणी ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत ते गाडले गेले. आणि नंतर मग खूप अब्जावधी किंवा लाखो वर्षाच्या नंतर जेव्हा उत्खनन झालं तेव्हा त्या प्राण्यांचे सांगाडे, त्या प्राण्यांचे ठसे आपल्याला मिळाले. आणि त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे प्राणी कोणत्या काळामध्ये कसे अस्तित्वात होते. तर हे जे काही त्यांचे ठसे वगैरे जे मिळाले त्यांना फॉसिल्स असं म्हणतात, किंवा त्या प्राण्यांचे अवशेष मिळाले त्यांना फॉसिल्स म्हणतात. फॉसिल्स म्हणजे काय, तर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट ब्युरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्विक, व्हॉल्कनो एक्सेट्रा. रिमेन्स अँड remnants and impression of such organism remain preserved underground. These are called fossils. म्हणजे पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या डिझास्टरमुळे अनेक सजीव गाडले गेले आणि ह्या सजीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहिले. आणि यांनाच या अवशेष आणि ठसांना, अवशेष आणि ठसे म्हणजे काय, रिमेन्स अँड इम्प्रेशन्स. अवशेष म्हणजे यांचे रिमेनाइट्स अँड इम्प्रेशन म्हणजे त्यांचे ठसे, यांनाच काय म्हटलं गेलं, फॉसिल्स असं म्हटलं. दीज आर कॉल्ड फॉसिल्स. अ स्टडी ॲज फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. आणि फॉसिल्स हा अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे की जो आपल्याला कशाची स्टडी करायला मदत होतो, इव्होल्युशनची स्टडी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक या पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता हे जे फॉसिल्स आहेत बघा, इथे दिसत आहेत हे फॉसिल्स, हे सांगाडे, हे हाडांचे सांगाडे, हे ठसे, तर यांचा उपयोग म्हणजे यांच्यावरून कशा पद्धतीने अभ्यास करून केला जातो आणि कशा पद्धतीने सांगितलं जातं की हे कोणत्या प्राण्यांचे आहे, कोणत्या वर्षातले आहेत, त्यांचं वय ठरवलं जातं, हे किती वर्षापूर्वींचे ठसे आहेत, हे कसं ठरवलं जातं, तर त्या प्रोसेसला, त्या मेथडला कार्बन डेटिंग मेथड म्हणतात. म्हणजे फॉसिल्सवरून त्या प्राण्यांचं वय शोधून काढणे, ते प्राणी किती वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते हे शोधून काढणे, याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. आता कार्बन डेटिंग मेथडमध्ये काय करतात, तर कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ. आता तो बघा, प्रत्येक प्राण्यामध्ये काय असतं, तर कार्बन्स असतात. प्रत्येक प्राण्यामध्ये कार्बन असतात आणि हे जे कार्बन जे आहे, ह्या कार्बनचं म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये अतिशय एक असलेला महत्त्वाचा घटक कार्बन असतो आणि त्या प्राण्यामध्ये असलेल्या कार्बनवरून त्याचं वय कसं शोधता येतं बघा. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. बघा, म्हणजे प्राण्यामध्ये जो कार्बन असतो तो जेव्हा तो प्राणी किंवा ती वनस्पती, म्हणजे वनस्पतीमध्ये पण कार्बन असतो, जेव्हा ते प्राणी आणि वनस्पती मृत पावतात तेव्हा ते प्राणी, ते वनस्पती जे कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया जी आहे ती ते थांबवतात. मग प्राणी वनस्पती मेल्यानंतर ते कार्बन ग्रहण करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, ती क्रिया आहे, ती थांबते आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामध्ये कार्बन येत नाही. तर कार्बनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे C14 हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनमध्ये ऱ्हास पावण्याची, नाश पावण्याची म्हणजे डिके होण्याची, त्याचं काय क्षय होत जाण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये असते. C14 हा कार्बन जो आहे तो सतत काय करत असतो, आपल्यामधून कार्बन ऱ्हास करत असतो. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये तो कायम राहतो.
आणि त्याच्यातील C14 आणि C12 यांच्यातील गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत राहते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतर त्यांच्यातील C14ची सक्रियता व C12ची यांच्याशी गुणोत्तर काढून कालमापन करण्यात येते. मी आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगते. बघा आता समजा हा एखादा प्राणी आहे, डायनॉसॉर आहे समजा आपण. तर ह्या डायनॉसॉरमध्ये समजा हे जे काही कार्बन आहे, आपण हे एक उदाहरण घेऊ की त्यांच्या हाडांमध्ये कार्बन आहे. तर हा जो समजा त्यांच्यातला हा कार्बन आहे, हा जेव्हा त्या प्रत्येक प्राण्यामध्ये C14 आणि C12 असे कार्बनचे प्रकार असतात. जेव्हा हा प्राणी मृत पावतो, डेड होतो, तेव्हा यातला C12 हा जो कार्बन आहे हा काय होतो, हा तसाच राहतो. हा वाढत नाही, हा वाढतही नाही, कमी पण होत नाही. कारण C12मध्ये डिके होण्याची, क्षय होण्याची, कमी ऱ्हास होण्याची कोणतीही याच्यामध्ये गुणधर्म नसतो. म्हणजे हा ज्या वेळेस तो डायनॉसॉर किंवा जो तो प्राणी किंवा ती वनस्पती मृत झाली त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये C12 जेवढे असतील ते काय राहतात, ते कॉन्स्टंट राहतात, ते बदलत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये नवीन येत पण नाहीत आणि त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज नसल्यामुळे ते काय होत नाही, क्षय पण होत नाही. पण त्याच वेळेस त्या प्राण्यामध्ये जो C14 असतो, हा C14 याची कोणती टेंडन्सी असते, यांची प्रॉपर्टी कोणती असते, तर हा काय व्हायला लागतो, डीके व्हायला लागतो. म्हणजे याचं हळूहळू याच्यामधून C14 कार्बनचे कमी व्हायला लागतात ॲटम्स. म्हणजे हा डीके व्हायला लागतो. हा कमी होत असल्यामुळे यांच्यामध्ये काय होतं, तर हा याचा प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि हा कमी झाल्यामुळे जेव्हा म्हणजे हा कॉन्स्टंट राहिलाय आणि हा काय झालाय, कमी झालाय. आणि जेव्हा मग आपल्याला त्या प्राण्याचं वय शोधून काढायचं असतं, पृथ्वीवर किती वर्षापूर्वी हा अस्तित्वात होता हे जेव्हा शोधून काढायचं असतं, तेव्हा त्या प्राण्याच्या हाडामध्ये असलेला C12 आणि C14 यांचं काय शोधून काढावं लागतं, गुणोत्तर शोधून काढावं लागतं, रेशो. आणि ह्या रेशोवरून कळतं की किती कार्बन हा नष्ट झालेला आहे आणि हा कार्बन किती अस्तित्वात आहे. ह्या रेशोवरून ह्या प्राण्याचं वय लक्षात येतं. वय म्हणजे तो कोणत्या काळामध्ये पृथ्वीवर अस्तित्वात होता हे शोधून काढता येतं. म्हणजेच एखाद्या प्राण्याचं जर वय शोधून काढायचं असेल तर त्या प्राण्यामध्ये अस्तित्वात असलेल्या म्हणजे मृत झालेल्या प्राण्याचं जर पृथ्वीवरचं अस्तित्वाचं वय शोधून काढायचं असेल तर त्या प्राण्यामध्ये असलेला C14 आणि C12 यांचा रेशो शोधून काढावा लागतो. शोधून काढला जातो आणि त्याच्यावरून त्याचं एज शोधून काढलं जातं आणि ह्या प्रोसेसला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. ओके, नाऊ विल सी द नेक्स्ट. आपण आता पुढचं हे बघणार आहोत, कनेक्टिंग लिंक्स. आता आपण कनेक्टिंग लिंक्स बघणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला इथे हे दाखवते की कशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत गेलं पहा. पहिल्यांदा बघा, सगळ्यात सुरुवातीला जे प्राणी होते ते कोणते प्राणी होते, तर हे गोगलगाय वगैरे यांच्या पण आधी, गोगलगाय वगैरेच्या पण आधी काय अस्तित्वात होतं, तर समुद्रामध्ये प्रोटोप्लाझम हा एक जीवद्रव्य तयार झाला, प्रोटोप्लाझम नावाचा. आणि त्या प्रोटोप्लाझम पासून मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. युनिसेल्युलर नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. आणि हे तयार होत असताना मध्ये लक्षावधी वर्षांचा कालावधी गेला. आणि आत्ता जे अस्तित्व सापडतं तर सगळ्यात खालच्या थरामध्ये जर उत्खनन केलं तर सगळ्यात खालच्या थरांमध्ये हे गोगलगाईसारखे प्राणी सापडतात. तर हे जे प्राणी आहेत म्हणजे हे कोणते प्राणी आहेत, तर अपृष्ठवंशीय नॉन नोटोकॉट्स हे जे ऑर्गॅनिझम आहेत, हे ॲनिमल आहे ते सापडतात. म्हणजे सुरुवातीच्या काळात हे होते आणि त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होऊन सरीसृप, उभयचर, मत्स्य हे प्राणी सापडायला लागले. म्हणजेच रेप्टिला, ॲम्फिबिया, पीसेस ह्या प्रकारच्या प्राण्यांचा इव्हॉल्युशन झालं. म्हणजे
किंवा इनव्हर्टिब्रेटाज आपण म्हणू, हे सगळे इनव्हर्टिब्रेटाज. ह्या इनव्हर्टिब्रेटाजमध्ये हे अपृष्ठीय वंशीय प्राणी सापडले. त्याच्यानंतर रेप्टिला, ॲम्फिबिया, पिसेस यांच्यात इव्होल्युशन झालं. म्हणजेच पीसेसमध्ये इव्होल्युशन झाले. पीसेस नंतर सरपटणारे प्राणी किंवा उभयचर प्राणी ह्यांच्यामध्ये इव्होल्युशन झालं. मग ह्या उभयचर प्राण्यांचं, रेप्टिला सरपटणारे किंवा उभयचर जे आहेत, ॲम्फिबिया आहे जे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात, अशा प्राण्यांमधून इव्होल्युशन रेप्टाईल्समध्ये झालं. म्हणजे सरीसृप प्राण्यांमध्ये त्यांचं इव्होल्युशन झालं. म्हणजे पहिल्यांदा इनव्हर्टिब्रेटाजमध्ये हे अपृष्ठवंशीय, त्यांच्यात पीसेस, पायसेसमधनं नंतर मग ॲम्फिबिया नंतर रेप्टाईल्स, आणि रेप्टाईल्स नंतर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांमध्ये इव्होल्युशन झालं. म्हणजे अशा पद्धतीने इव्होल्युशन झालं. अगदी सुरुवातीला माणूस किंवा पक्षी हे नव्हते, सुरुवातीला हे प्राणी होते. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये काय होत गेलं तर हे पॅलिओझोइक एरा म्हणजे अगदी पुरातन काळातला हा एरा आहे. नंतर हा मध्यजीव म्हणजे मेसोझॉइक एरा म्हणजे हा मध्ययुगीन कालावधी आहे. आणि हा सेनोझॉइक एरा म्हणजे नूतन जीव एरा म्हणजे तो काळ, तो महाकल्प जो काय असेल तर हा अगदी पुरातन काळातला एरा आहे, हा मीडियम काळातला एरा आहे आणि हा नवीन काळातला एरा आहे. अशा पद्धतीने इव्होल्युशन होत गेलं. आता आपण बघणार आहोत कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, आपण हा पुढचा मुद्दा बघणार आहोत. कनेक्टिंग लिंक्समध्ये बघा, काही प्राणी जे आहेत, सम प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे काही प्राणी असे असतात की ते इतर प्राण्यांशी, काही प्राणी आणि इतर प्राणी यांच्यामध्ये काहीतरी साम्य दिसून येतं आपल्याला. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्यात दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. हे काही वनस्पती आणि प्राणी असे असतात की त्यांच्यात असे काही कॅरेक्टर्स असतात की ते कॅरेक्टर्स इतर दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याशी आपल्याला जुळून आलेले साम्य दिसतं त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला काहीतरी त्यांच्यामध्ये लिंक आहे असं आपल्याला सांगता येतं. उदाहरणार्थ पेरिपेटस या प्राण्यामध्ये वलई प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म दिसून येतात. इन पेरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी. पेरिपेटस जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या संघातल्या प्राण्यांचे गुणधर्म आढळतात. तर त्याच्यामध्ये काय आढळतं पेरिपेटसमध्ये, बघा आता पेरिपेटस, हा बघा हा पेरिपेटस. तर ह्या कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी बघा अशी ॲनालिडाची जशी असते तशी सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल म्हणजे त्याचं क्युटिकल म्हणजे त्याचं जे त्वचा आहे ती कशी पातळ आहे ही, अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन्स आर प्रेझेंट. आणि त्याच्यामध्ये पॅरापोडियासारखे डोळे वगैरे असे काय ऑर्गॅन्स आढळतात. आर प्रेझेंट. सिमिलरली दिस ॲनिमल शोज ट्रिचेड रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाप्रमाणे त्याच्यात सर्क्युलेटरी सिस्टीम आढळते. म्हणजे पॅरापोडियासारखे त्याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकाईल आढळतातच, पण त्याचबरोबर आर्थ्रोपोडासारखे सुद्धा त्याच्यामध्ये काही गुणधर्म कॅरेक्टर आढळतात. लाईक दिस ॲनिमल शो ट्रिटेड रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम अशी त्याला आढळते. म्हणजेच हा जो प्राणी आहे पेरिपेटस जो आहे तो आपल्याला पॅरापोडिया पण वाटतो आणि आर्थ्रोपोडा पण वाटतो. म्हणजे पॅरापोडिया आणि आर्थ्रोपोडा ह्यांच्यामध्ये जी लिंक आहे ती ह्या पेरिपेटसकडे बघून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पॅरापोडियापासून आर्थ्रोपोडापर्यंत जे इव्होल्युशन झालेलं आहे त्याची लिंक आपल्याला पेरिपेटस दाखवून देतं. आता दुसरं बघा, असे इथे आणखीन एक लंग फिश आपल्याला दिसतो. हा लंग फिश जो आहे, हा लंग फिशमध्ये पण आपल्याला काही कॅरेक्टर्स आढळतात. त्यानंतर हा प्लॅटिपस आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही आढळतात. डक बिल प्लॅटिपिटस जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं
तर हा सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो, परंतु त्याला दुग्धग्रंथी मॅमल्ससारखे त्याला दुग्धग्रंथी पण आहेत आणि त्याच्या अंगावर केस पण आहेत, म्हणजेच हा मॅमल्स पण आहे वाटतो आणि हा रॅप्टिला पण आहे. म्हणजे हा रॅप्टिलापासून मॅमल्सपर्यंत इव्हॉल्युट झालेल्या या दोघांची लिंक आहे. रेप्टाईल्स आणि मॅमल्स ह्या दोन जातींची प्राण्यांची हा काय दाखवतो, लिंक दाखवतो. लंगफिश हा मासा आहे. लंगफिश हा जरी मासा असला तरी तो त्यांच्या कल्ल्यांद्वारे श्वसन करत नाही, गिल्सद्वारे तो श्वसन रेस्पिरेशन करत नाही, तर तो लंग्सद्वारे हा काय करतो, श्वसन करतो आणि म्हणून याला लंग्स फिश म्हणतात. माशांना खरं फुफ्फुस नसतं. श्वसनासाठी माशांना काय असतं तर त्याला गिल्स असतात, परंतु ह्या माशाला फुफ्फुस आहे श्वसन करण्यासाठी आणि म्हणून याला लंगफिश म्हणतात. आणि म्हणून हा मासा लंगफिश जो आहे तो मत्स्यवर्ग आणि मॅमल्स यांच्यामध्ये लिंक दाखवतो. हा कुणात लिंक दाखवतो, पेरिपेटस. हा पेरिपेटस हा पॅरापोडिया आणि आर्थ्रोपोडा ह्यांच्यामध्ये लिंक दाखवतो. हा फिश आणि मॅमल्स यांच्यामध्ये हा लिंक दाखवतो. आणि डकबिल कुणामध्ये दाखवतो तर डकबिल हा रेप्टिला सरपटणारे प्राणी आणि मॅमल्स यांच्यामध्ये लिंक दाखवतो. म्हणजे यांच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हा कुणापासून इव्हॉल्युट झाला आहे, हा कुणापासून इव्हॉल्युट झाला आहे, हा कुणापासून इव्हॉल्युट झाला. मग अशा प्राण्यांना काय म्हणतात तर कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात. हे काय इंडिकेट करतं, ही एक्झाम्पल काय इंडिकेट्स करतात. दिस एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाईल्स अँड ॲम्फिबियन फ्रॉम फिशेस. म्हणजेच मॅमल्स म्हणजे आपण सस्तन वर्गातले प्राणी जे आहेत हे कुणापासून इव्हॉल्युट झालेले आहेत तर हे उभयचर प्राणी ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, फिशेस यांच्यापासून हे काय झालेले आहेत, उगम पावलेले आहेत, हे आता आपण सांगू शकतो. आता लास्ट जे आहे ते म्हणजे एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस पण आपल्याला असं दाखवतं की हां आता ह्या तुम्ही हे जर आत्ता चित्र बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे एम्ब्रॉयज दिसतात. एम्ब्रॉयज म्हणजे काय तर एम्ब्रॉयज म्हणजे जन्म होण्यापूर्वी जो प्राणी असतो तो आपल्या आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा त्याला एम्ब्रॉयज म्हणतात. म्हणजे हे सगळे जे चित्र आहेत हे त्या आईच्या पोटात असलेल्या त्यांच्या त्या स्थितीचं चित्र आहे. ते पहिलं जे आहे ते मासा आहे. तर ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे, ही तिसरी स्टेज आहे. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये मासा असा दिसतो. हा आहे सॅलमेंडर. हे माशाचं चित्र हे सॅलमेंडरचं आहे, हे टॉर्टॉईज कासवचं आहे, हे कोंबडी चिकनचं आहे, हे पिग म्हणजे डुक्करचं आहे, हे गाय काऊचं आहे, रॅबिट म्हणजे सशाचं आहे आणि मनुष्याचं आहे. म्हणजे आपण इथे 1 2 3 4 5 6 7 8 प्राण्यांच्या एम्ब्रॉयजचे चित्र इथे दाखवले. तर तुम्ही जर फर्स्ट स्टेजमध्ये बघितलं तर मासा काय, सॅलमेंडर, टॉर्टॉईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन सगळ्यांचे एम्ब्रॉईज पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये सेम दिसतात बघा. नंतरच्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्यामध्ये बदल होतो आणि नंतर शेवटी जेव्हा जन्म होत असतो तेव्हा त्यांच्यामध्ये खूप सारा बदल झालेला असतो. पण जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर सगळे प्राणी सुरुवातीच्या काळामध्ये एम्ब्रॉईज जेव्हा असतात, अगदी एम्ब्रॉईजच्या सुरुवातीच्या काळामध्ये सगळे कसे असतात, सेम असतात. आणि ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे प्राणी जे आहेत हे नक्कीच एकाच कुठल्या तरी प्राण्यापासून इव्हॉल्युट झालेले आहेत. म्हणजे सगळ्यांचा ॲक्सेन्सर्स म्हणजे पूर्वज जो आहे तो कसा आहे, सेम आहे. म्हणजे बघा, कंपॅरेटिव्हली स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेटास शो दॅट ऑल एम्ब्रॉयज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. सगळ्या आपण जर मॅमल्सची, व्हर्टिब्रेटासची जर एम्ब्रॉयच्या स्थितीमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर सिच्युएशन सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये सगळेच प्राण्यांचे एम्ब्रॉयज कसे दिसतात, सिमिलर दिसतात. आणि हे ते काय दाखवतात आपल्याला, शोज दॅट द ऑल एम्ब्रॉयज शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज. दॅट मीन्स दिस स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल द ॲनिमल्स. हे इंडिकेट करतात की सगळ्यांचं ओरिजिन, पूर्वज कसा आहे, कॉमन आहे. तर आपण आत्ता स्टुडंट काय बघितलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आपण पाहिलं की जे इव्होल्युशन झालेलं आहे
त्यांचे पुरावे आपण पाहिलेत की इव्हॉल्युशन झाले आपण म्हणतो, पण त्याचे पुरावे काय आहेत. तर आपण हे वेगवेगळे जे 6 एव्हिडन्सेस बघितले, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल एव्हिडन्सेस, पॅलेंटॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस. याच्यावरून हेच सिद्ध होतं की सगळे जे ॲनिमल्स आहेत, प्लॅन्ट्स आहेत, यांचे सुरुवातीचे जे पूर्वज होते, ओरिजिन होते, ते सगळे कसे आहेत, एकच आहेत. एकाच ओरिजिनपासून हे सगळे इव्हॉल्यूट झालेले आहे हे आपण सांगू शकतो. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 10वीच्या परीक्षांना 1 वर्ष वेळ आहे, पण आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. थँक्यू.